नमस्कार. शरद ऋतू सुरू झालाय. आपला परवा एक व्हिडिओ झाला शरद ऋतूवर, फक्तच ओळख सांगणारा. पण आता दवाखान्यांमध्ये फोड येणं, पित्त उठणं, गांधी उठणं किंवा पाईल्स, गळवं उठणं अशा प्रकारचे रुग्ण लगेचच दिसायला लागले. त्यामुळे हा व्हिडिओ लगेचच करावा अशी जरुरी झाली आणि त्यामुळे हा व्हिडिओ आपण करतोय. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की नीट बघा आणि त्यातले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा, म्हणजे यावर्षी या शरद ऋतूचा त्रास आपल्याला होणार नाही. या दिवसामध्ये तोंड येणं, डोळे लाल होणं किंवा गळवं उठणं हे खूप कॉमन दिसतं. त्याच्याबरोबर हर्पीस सारखी व्हायरल इन्फेक्शन्स दिसणं, मिझल्स, चिकन पॉक्स म्हणजे गोवर कांजिण्या ही लक्षणं दिसतात. अजून दिसायला लागलेली नाहीत, पण यावर्षी व्हायरल फिवर्स मात्र आहेत आणि अजूनही आहेत. त्यामुळे आपल्या खाण्यामध्ये एकतर जेवण हलकं पाहिजे, अजीर्ण होऊ द्यायचंच नाही. खाण्यामध्ये जर अजीर्ण नसेल तर तूप पाहिजे. खाण्यामध्ये लोणी, तूप, दूध याचा वापर असावा. आता दूध सगळ्यांनाच काय मानवतं असं नाही, त्यामुळे दूध हे ऑप्शनल आहे. ज्यांना मानवतं त्यांच्यासाठी आहे. अजून हवेत ढग आहेत, त्यामुळे अजून चांदणं काही मिळत नाही. त्यामुळे चांदण्यात बसणं किंवा चांदण्याचा आस्वाद घेणं हेही आल्हाददायक आणि या शरद ऋतूचा ताप, ऑक्टोबर हिटचा ताप कमी करण्याचं मोठं औषध आहे. तो अजून आपल्याला पर्याय उपलब्ध नाहीये. त्यामुळे आपल्याला सकाळी जर तहान असेल तर उठल्याबरोबर पुशअप पान करणं, गरजेप्रमाणे अर्धा एक कप, 2 भांडी किंवा जसं लागेल त्याप्रमाणे पाणी पिणं, रात्री धणे जिऱ्याचं अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा जिरं अर्धा कप पाण्यामध्ये भिजत घालायची. सकाळी ते पाणी आधी ते कोळायचं आणि ते पाणी प्यायचं आणि ते धणे जिरे जे आहेत भिजवलेले तेही चावून खायचे. हे साधा घरगुती उपचार हा सुरू करायला पाहिजे. त्याच्याबरोबर थोडीशी खडी साखर जरी टाकली तरी त्याचा फायदा अधिक वाढेल. काही वेळेला या दिवसामध्ये अतिउष्णतेमुळे मासिक पाळीच्याही तक्रारी दिसतात. तर त्यावेळेला या धणे जिऱ्याबरोबर बडीशेप भिजत घालणं आणि त्याबरोबर खडीसाखर भिजत घालणं याचाही उपयोग होऊ शकतो. ज्यांना मानवतं, आवडतं त्यांनी घरी काढलेल्या लोणी आणि त्याबरोबर साखर असं सकाळी उठून चाटून खाल्ल्यास हे उन्हाळ्याचे विकार कमी होण्यासाठी मदत होते. पण ज्यांना अजीर्ण आहे, ज्यांना ताप नुकताच येऊन गेलेला आहे, अशांनी हा उपचार करू नये. त्याशिवाय मनुका खाणं, मनुका भिजत टाकणं, अंजीर आणि मनुका भिजत टाकणं या सगळ्या गोष्टी उन्हाळा हा जो शरद ऋतूचा उन्हाळा आहे किंवा ज्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो त्याच्यामध्ये करण्यासारखे उपाय आहेत. ते जरूर करायला पाहिजे. थोडंसं अजीर्ण असेल तर त्याबरोबर सुंठ आणि खडीसाखर म्हणजे त्याचं चूर्ण, ज्याला आपण सुंठवडा म्हणतो, त्याच्यामध्ये थोडी धण्याची पावडरही मिसळायची. ही धण्याची पावडर म्हणजे सुंठवडा हे घेण्याचा खूपच फायदा आहे. त्याशिवाय एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर हे खूपच होत राहिलं, डोळे लाल होत आहेत, गळवं येत आहेत, एक बरं झालं दुसरं येत आहे किंवा पाईल्सचा त्रास होतोय अशी जर लक्षणं दिसायला लागली तर छोटंसं विरेचन घेणं, त्रिफळा चूर्ण किंवा एखादं छोटंसं इप्सम सॉल्ट सारखं विरेचन घेणं त्याचा फायदा नक्की आहे.
त्यामुळे हे छोटंसं व्हेरिएशन या शरद ऋतूमध्ये मोठं औषध आहे. त्यामुळे आणखीन फार काही सांगत नाही. शरद ऋतूचा जो उपचार आहे तो आपण करायलाच पाहिजे आणि ते केल्याने आपलं जीवन सुसह्य होईल यात तिळमात्रही शंका नाही. त्यामुळे ते उपचार करा आणि आपलं जीवन आणि हा शरद ऋतूही सुसह्य करा. कोजागरी पौर्णिमेचं रात्रीचं जागरण करायला पाहिजे. त्याबरोबर फ्रीजमधले न ठेवलेलं साधं दूध हे घ्यायला पाहिजे. मसाला दूध टाकून थोडं केशर वेलची टाकून घ्या, त्याचा उपयोग होईल. त्यामुळे अर्थात त्यासाठी अजीर्ण असू नये ही बेसिक गरज आहे, ही समजायला पाहिजे. आणि असं केल्याने आपला शरद ऋतू नक्कीच आनंदात जाईल ही मला खात्री आहे. जय जय रघुवीर समर्थ.